आज देतो उद्या देतो, त्याला रोजची कॅसेट आहे तुझी. आज पण जर का तीच कॅसेट वाजवली ना तर कायमची बंद करून टाकेल पाटकर. आणि काय रे, माझे फोन उचलत नाहीयेस तू, एवढा माज आलाय तुला? हा, माझेच पैसे घेऊन मलाच माज दाखवतोस. खूप झाला हा पाटकर. मला माझे पैसे पाहिजेत आणि तेही आजच्या आज. कसं शक्य आहे ते लाख? 2 लाख रुपये असे अचानक कुठून आणू मी? ते तू तुझं बघ, मला सांगू नको. मला माझे पैसे पाहिजे आणि तेही आज रात्री 12च्या आत. आणि जर तसं झालं नाही तर परत जर माझ्या मुलीकडे पाहिलंस ना ते तुझे डोळे काढून हातात देईन. खूप मोठी चूक केलीत वहिनी, आणि चुकीची शिक्षा मिळणारच. मला माझे पैसे पाहिजेत आणि तेही आत्ताच्या आत्ता. तिला मी कुठून आणू पैसे? ए, ते मला नाही सांगायचं. आत्ताच्या आत्ता मला माझे पैसे पाहिजेत, नाहीतर या सगळ्यांना घराच्या बाहेर काढेल मी. त्या दिवशी सारखं लक्षात आहे ना पाटकर? ए, काढा यांना घराच्या बाहेर. थांबा. किती पैसे द्यायचे तुझे? 2 लाख. प्रथम बाळा माझी पर्स आणतोस? आजी मी आलोच.
आज पैसे मिळाल्यानंतर परत या घराची पायरी चढायची नाहीस. घाबरलो आम्ही. पाटकर, याच का तुमच्या पाहुण्या? चांगलंय चांगलंय. हे तेलंग, तोंड सांभाळून बोला. जे काही डेव्हलपर्स माहिती आहेत ना, त्यांच्या या मिसेस आहेत. त्यामुळे काही बोलायच्या आधी 10 वेळा विचार कर. अरे बाप रे, तुम्ही तर फार मोठे माणसं निघालात. म्हणजे तुम्ही माझे पैसे देणार? हो, मीच देणार तुझे पैसे. आणि तुझा हिशोब आज कायमचा संपवणार. शनाया, शनाया प्लीज असं करू नकोस. हे पैसे नको आहेत आम्हाला. शनाया ऐक माझं प्लीज. घे. आज नंतर अविनाश किंवा या घरातल्या कोणत्याही माणसाला त्रास द्यायचा प्रयत्न केलास, या घराकडे वाईट नजरेने बघायचा प्रयत्न केलास तर लक्षात ठेव, माझ्यासारखी वाईट दुसरी कोणी नसेल. मी कशाला यांच्या नादाला लागतोय? पाटकर, मला माझा पैसा मिळाला. आता आपला हिशोब चुकता.